इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 मधील उदाहरणे अभ्यासली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत वर्तुळ आणि कोन या संबंधीचे काही गुणधर्म, आणि हे गुणधर्म आपण आधी कृतीतून माहीत करून घेऊयात. पुस्तकात पान क्रमांक 64 वर आपल्याला एक कृती दिलेली आहे आणि या कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. केंद्र सी असलेले एक पुरेसे मोठे वर्तुळ काढा आणि त्यामध्ये जीवा ए बी काढा. त्याचप्रमाणे कोन ए सी बी हा केंद्रीय कोन काढा आणि जीवा ए बीमुळे विशाल कंसावर बिंदू डी, जीवा ए बीमुळे काय झालं सांगा, दोन कंस तयार झाले. ए डी बी हा विशाल कंस आणि त्यानंतर हा जो लघु कंस आहे त्यावर बिंदू ई घ्या आणि कोन ए डी बी या ठिकाणी ए डी बी आणि कोन ए सी बी या दोनही कोणांची मापे मोजा आणि त्यांची तुलना करा. तर आपण कोनमापकाच्या साहाय्याने या पद्धतीने कोन ए डी बीचं माप मोजलं आणि ते किती आहे, आता मी काढलेल्या आकृतीमध्ये ते 65 अंश आहे. म्हणून या ठिकाणी मेजर कोन ए डी बी बरोबर 65 अंश. त्याच पद्धतीने आपण आता कोन ए सी बीचं मापसुद्धा काय करूयात, मोजूयात. तर या ठिकाणी आपल्याला ए सी बीचं माप मिळालेलं आहे 130 अंश. म्हणून मेजर कोन ए सी बी बरोबर 130 अंश. आता यामध्ये आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की कोन ए डी बी आणि ए सी बीचे माप मोजा. ते आपण मोजून लिहिलं. त्यानंतर त्यांच्या मापांची तुलना करा. जर या आपण दोनही मापांकडे बघितलं, निरीक्षण केलं, तर आपल्या काय लक्षात येईल की 65च्या दुप्पट काय येतात, 130. म्हणजेच ए सी बीचे माप ए डी बीच्या मापाच्या काय आहे, दुप्पट आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कोन ए सी बीचे माप कोन ए डी बीच्या मापाच्या दुप्पट आहे. यानंतर आपल्याला पुढे काय सांगितले बघा, कोन ए डी बी आणि ए ई बी मोजा. मग ए डी बी आपण मोजलेला आहे, तो किती मिळालेला आहे आपल्याला, कोन 65 अंश. आता आपण कोणता कोन मोजायचा आहे, ए ई बी हा कोन मोजून बघूयात. तर ए ई बीचं माप आपल्याला मिळालेलं आहे बघा 115 अंश, कारण तो विशाल कोन आहे. म्हणून मेजर कोन ए ई बी बरोबर 115 अंश. मग आता ए डी बी आणि कोन ए ई बी यांच्या मापांची बेरीज जर आपण केली, तर कोन ए डी बी आणि ए ई बी या दोनही कोणांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर ती किती मिळेल बघा. ए डी बीचं माप किती आहे, 65 अंश, आणि ए ई बी या कोणाचं माप आपण मोजलेलं आहे किती आहे, 115 अंश. तर या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला ती बेरीज किती मिळेल, 180 अंश. आता आकृतीमध्ये बघा आपण ए डी बी हा जो कंस आहे यावर एफ जी एच हे काही बिंदू घेतलेले आहेत. जर आपण कोन ए एफ बी म्हणजे ए पासून एफ आणि एफ पासून बी जर आपण रेषाखंड काढला, म्हणजे ए एफ आणि एफ बी जर रेषाखंड काढला, तर या ठिकाणी ए एफ बी हा कोन तयार होईल. त्याचप्रमाणे ए जी बी या ठिकाणी आपण हा सुद्धा कोन काढू शकतो, आणि ए एच बी असे जर आपण कोन काढले आणि ते प्रत्येक कोणाचं माप जर त्या मोजलं, तर या सर्व कोणांची मापे काय असतात, समान असतात. म्हणजेच ए एच बी, ए डी बी, ए एफ बी आणि ए जी बी या सर्व कोणांची मापे समान आहेत. त्यानंतर कोन ए ई बी, ए ई बी आणि कोन ए आय बी, ए
आय बी यांची जर कोणांची मापे आपण मोजली तर तीसुद्धा आपल्याला काय मिळतात, समान आहेत हे समजतं. आणि या सर्व गुणधर्मांचा पडताळा तुम्ही स्वतः आकृती काढून या पद्धतीने सर्व कोणांची मापे मोजून या गुणधर्मांचा तुम्ही पडताळा घेऊ शकता. यानंतर आणखीन एक कृती आपल्याला दिलेली आहे, कृती क्रमांक 2. बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये केंद्र सी असलेले एक वर्तुळ काढलेलं आहे. रेख पी क्यू हा त्या वर्तुळाचा काय आहे, व्यास काढलेला आहे. आणि या व्यासामुळे आपल्याला 2 कंस मिळालेले आहेत. कोणते 2 कंस? पी आर क्यू किंवा पी एस क्यू आणि पी टी क्यू. आणि व्यासामुळे तयार झालेले दोनही कंस कसे असणार आहेत? अर्धवर्तुळ कंस असणार आहेत. तर पी आर क्यू किंवा पी एस क्यू किंवा पी टी क्यू हे तीनही कोन जर आपण काढले आणि जर त्या कोणांचं माप आपण मोजलं तर या ठिकाणी बघा, पी एस क्यू किती मिळालेलं आहे आपल्याला? 90 अंश. याच पद्धतीने आपण पी आर क्यू जोडला तर पी आर क्यू कोणाचं मापसुद्धा किती असणार आहे? 90 म्हणजेच काटकोन असणार आहे. तसेच पी टी क्यू हाही कोन जर आपण काढला आणि तो मोजला तर प्रत्येक कोणाचं माप आपल्याला किती मिळणार आहे? 90 अंश म्हणजेच काटकोन आहे. या पद्धतीने दोनही आकृत्या काढून तुम्ही आत्ता जे गुणधर्म सांगितलेले आहेत ते गुणधर्म तुम्ही पडताळून पहा, कारण या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला पुढे उदाहरणे सोडवताना होणार आहेच. आणि हेच गुणधर्म आपण आता प्रमेयाच्या सहाय्याने सुद्धा पाहूयात. यानंतर पान क्रमांक 65वर आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा तो म्हणजे अंतर्लिखित कोन, इन्स्क्राइब्ड अँगल. आकृती 3.42मध्ये केंद्र सी असलेले एक वर्तुळ आहे. वर्तुळ केंद्राचं नाव सी आहे. कोण पी डी क्यू चा शिरोबिंदू डी या वर्तुळावर आहे. डी हा बिंदू वर्तुळावर आहे आणि तो हा या कोणाचा काय आहे? शिरोबिंदू आहे. कोणाच्या भुजा डी पी आणि डी क्यू वर्तुळाला अनुक्रमे ए आणि बी बिंदूमध्ये छेदतात. तर अशा कोणाला वर्तुळात किंवा कंसात अंतर्लिखित केलेला कोन म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी कोन पी डी क्यू किंवा ए डी बी हा काय आहे? अंतर्लिखित कोन आहे. कोन ए डी बी हा कंस ए डी बीमध्ये अंतर्लिखित आहे. म्हणजे ए डी बी हा कंस ए डी बीमध्ये अंतर्लिखित आहे. यानंतर अंतरखंडित कंस म्हणजे काय बघूया. तर पान नंबर 66वर आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 आकृत्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक आकृतीतील कोन ए बी सीच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ए बी सीने अंतरखंडित केलेला कंस म्हणतात. म्हणजे यामधील जी प्रत्येक आकृती आहे त्यातील कोन ए बी सीच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला, आता कोन ए बी सी म्हणजे कुठे आहे सांगा? हा कोन ए बी सी आहे. आणि या कोन ए बी सीच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला, आता या कोन ए बी सीचा अंतर्भाग म्हणजे हा आहे, त्यामध्ये येणारा वर्तुळाचा भाग हा इतका आहे. तर या वर्तुळ कंसाला कोन ए बी सीने अंतरखंडित केलेला कंस असे म्हणतात. अंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात. अंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू कोणते आहेत सांगा? हा अंतरखंडित कंस आहे कारण तो कोन ए बी सीच्या अंतर्भागामध्ये इथं आलेला आहे. तर या अंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू कोणते आहेत? ए आणि सी. हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदूसुद्धा आहेत. कोणाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते. हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे की या कोणाच्या प्रत्येक बाजूवर त्या कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक
असते. आता आकृती 3.43मध्ये बघा, या आकृत्यांमध्ये 1, 2 आणि 3 नंबरची आकृती बघितली. 1, 2 आणि 3. तर या आकृत्यांमध्ये कोणाने प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे. जर या पहिल्या आकृतीचे निरीक्षण केलं तर ABCने वर्तुळाचा कोणता भाग या ठिकाणी आंतरखंडित कंस आहे सांगा? हा आंतरखंडित कंस आहे. त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये हा आंतरखंडित कंस आहे. या आकृतीमध्ये हा एवढा भाग काय आहे? आंतरखंडित आहे. मात्र आकृती 4, 5, 6 मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोण ABCने वर्तुळाचा हा भाग सुद्धा आंतरखंडित केलेला आहे, शिवाय हा भाग सुद्धा आंतरखंडित केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक कोणाने 2 कंस आंतरखंडित केलेले आहेत. म्हणजे आकृती 1, 2, 3 मध्ये ABC या कोणाने प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे. तर 4, 5, 6 या आकृत्यांमध्ये प्रत्येक कोणाने 2 कंस आंतरखंडित केलेले आहेत. आता आकृती 3.44चं निरीक्षण करा. यामध्ये बघा, कंस हा आंतरखंडित कंस नाही आहे. हा जो कंस आपल्याला दिसतो तो आंतरखंडित नाही आहे. कारण कोणाच्या BC या भुजेवर, ABC हा कोण आहे आणि त्याच्या BC या भुजेवर कंसाचा एकही अंत्यबिंदू इथं नाही आहे. जसं BA या भुजेवर काय आहे सांगा? A हा वर्तुळावर आहे. मात्र BC या भुजेवर या कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही. म्हणून हा कंस आंतरखंडित कंस नाही. थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवा की कोण ABC हा आंतरलिखित कोण आहे आणि तो कंस ABCमध्ये आंतरलिखित आहे. आणि कोण ABCने कंस AC या ठिकाणी जर आपण D नाव दिलं तर ADC हा काय आहे? आंतरखंडित कंस आहे. यानंतर आपण पाहूयात आंतरलिखित कोनाचे प्रमेय. प्रमेयाचे विधान काय बघा. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आकृती कशाची काढावी लागणार आहे? वर्तुळाची. या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढलेलं आहे. आता विधानावरून पक्ष काय आपल्याला सांगता येईल की वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे विधान आहे. म्हणजे याचा अर्थ वर्तुळामध्ये एक अंतर्लिखित कोन आहे, त्याने कंस आंतरखंडित केलेला आहे. इथंपर्यंत आपलं काय होईल? पक्ष. म्हणजे यासाठी आपल्याला आकृती वर्तुळाची काढावी लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक अंतर्लिखित कोन दाखवावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आंतरखंडित कंससुद्धा दाखवायचा आहे. मग पक्ष काय लिहिता येईल बघा. केंद्र O असलेल्या वर्तुळात केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये अंतर्लिखित केला आहे. आणि त्या कोनामुळे कंस BDC हा अंतरखंडित झाला आहे. म्हणजेच काय लिहिता येईल बघा. केंद्र O असलेल्या वर्तुळात BAC हा कंस BAC मध्ये काय आहे? अंतर्लिखित आहे. आणि या कोनामुळे कंस BDC हा अंतरखंडित झाला आहे.
हे असं आपल्याला पक्ष लिहिता येईल. साध्य काय लिहिता येईल सांगा. तर आंतरलिखित कोनाचे माप म्हणजेच कोणाचं माप. या आकृतीमध्ये आंतरलिखित कोन कोणता आहे, BAC. मग BAC बरोबर आंतरलिखित कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेला, या कोणाने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे, BDC केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच 1/2 मेजर कंस BDC मेजर कोन BAC बरोबर 1/2 मेजर कंस BDC. म्हणजे या अंतरलिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे साध्य आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर रचना काय करायची बघा. आकृतीमध्ये आपल्याला किरण AO काढला. म्हणजेच या ठिकाणी अशा पद्धतीने आपण किरण AO काढला. तो वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी आपण नाव दिलेलं आहे E. आणि त्रिज्या OC काढली. O आणि C सुद्धा आपण काय करूयात, जोडूयात. अशा पद्धतीने आपण इथे रचना करून घेतलेली आहे. सिद्धतामध्ये बघा त्रिकोण AOC या त्रिकोणामध्ये बघा बाजू OA आणि बाजू OC. OA वर्तुळाची त्रिज्या आहे, OC सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप समान लांबीच्या असतात. म्हणून OA आणि OC या दोन्ही बाजू आपण एकरूप दाखवलेल्या आहेत. मग त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप झाल्या म्हणजेच तो समद्विभुज त्रिकोण आहे. मग दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोनसुद्धा काय असतात, एकरूप असतात. मग OAच्या समोरील कोन OCA आणि OCच्या समोरील कोन OAC. म्हणजे हे दोनही कोन काय झाले, समान झाले, कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आणि या दोनही कोणांचं माप आपण किती मानूयात, x. म्हणजे या ठिकाणी हा कोन x मानला आणि हा सुद्धा कोन आपण किती मानूयात, x. आणि या विधानाला नंबर देऊयात आपण 1. आता आकृतीमध्ये कोन EOC बघा. हा त्रिकोण AOCचा EOC हा बाह्य कोन आहे. बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणून EOCचं माप किती असणार आहे, तर AOC अधिक OAC अधिक OCA या दोनही कोणांच्या मापांच्या बेरजे एवढं असणार आहे. म्हणून कोन EOC बरोबर कोन OAC अधिक कोन OCA आणि या दोनही कोणांचं माप आपण किती मानलेलं आहे, x अधिक x बरोबर 2x. परंतु जर आपण बघितलं EOC हा काय आहे, केंद्रीय कोन आहे आणि याचं माप आता आपण शोधून काढलं. या दोघांच्या मापांच्या बेरजे इतकं म्हणजे 2x. हा केंद्रीय कोन आहे, त्यामुळे त्याचा संगत कंस जर बघितला समोरील तर कोणता आहे, EC. तर ह्या कंसाचं मापसुद्धा आपल्याला किती मिळणार आहे, EC. कारण कंसाच्या मापाची व्याख्याच तशी आहे, त्याचं माप केंद्रीय कोणा इतकं असणार आहे. म्हणून मेजर कंस EC बरोबर काय मिळालं आपल्याला, 2x अंश. आणि याला नंबर देऊयात आपण 2. आता कंस EC आपल्याला मिळालेला आहे 2x. याचा अर्थ OACचं माप, या कोणाचं माप किती आहे, x. OAC म्हणजेच EACचं माप x आहे आणि ह्या कंसाचं माप किती आहे, 2x. म्हणून कोन EAC बरोबर 1/2 मेजर कंस EC. OAC म्हणजेच कोन EAC बरोबर 1/2 मेजर कंस कोण आहे, EC. आणि याला आपण नंबर देऊयात विधान क्रमांक 3. याप्रमाणेच आपण जर त्रिज्या OB काढली
जशी आपण मगाशी त्रिज्या ओ सी काढली त्याचप्रमाणे जर आपण ओ बी काढली तर पुन्हा काय होईल बघा, या ठिकाणी ओ ए बी हा समद्विभुज त्रिकोण होईल. याच पद्धतीने याही कोणाचं माप समजा आपण x मानलं तर या कोणाचं माप बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मिळेल, 2x मिळेल. बी ओ ईचं माप म्हणजेच बी ई हा कंससुद्धा आपल्याला 2x मिळेल. म्हणजेच बी ए ईचे माप ह्या बी या कंसाच्या काय असेल, निम्म असेल. पुन्हा याचं स्पष्टीकरण लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त आपल्याला समजावं म्हणून मी या ठिकाणी बघा ओ बी ही त्रिज्या काढली. या ठिकाणी आपल्याला हे दोनही कोण समान मापाचे मिळणार आहेत, कारण ओ ए आणि ओ बी सुद्धा काय आहे, एकाच वर्तुळाची त्रिज्या आहेत. समद्विभुज त्रिकोण झाला. त्यानंतर बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतकं, त्यामुळे या दोघांची बेरीज 2x. म्हणून आपल्याला बी ओ ई हा कोण किती मिळाला, 2x. म्हणून हा कंससुद्धा किती आहे, 2x. मग बी ए ई बी ए ओ म्हणजेच कोण बी ए ई चे माप किती आहे सांगा, x आहे. म्हणजेच या 2xच्या निम्मा आहे. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, कोण बी ए ई बरोबर 1/2 मेजर कंस कोणता येईल आता, बी ई. आणि या ठिकाणी या विधानाला आपण देऊयात नंबर 4. आता विधान क्रमांक 3 व 4ची आपण जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल बघा, कोण ई ए सी डावी बाजू समीकरण नंबर 3ची आणि याची डावी बाजू काय आहे, बी ए ई बरोबर उजवी बाजू 1/2 मेजर कंस ई सी अधिक 1/2 मेजर कंस बी ई. मग आता ई ए सी म्हणजे या ठिकाणी हा कोण आणि बी ए ई म्हणजे हा उरलेला कोण. ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला पूर्ण ए हा कोण मिळेल. म्हणून आपल्याला या दोघांची बेरीज काय लिहिता येईल सांगा, कोण बी ए सी. ह्या दोघांची बेरीज काय मिळाली आपल्याला, कोण बी ए सी बरोबर 1/2 यामधून आपण सामायिक काढूयात. कंसात काय उरेल, मेजर कंस ई सी अधिक मेजर कंस कोणता, बी ई. म्हणून कोण बी ए सी बरोबर 1/2 ई सी अधिक बी ई. ई सी बघा आकृतीमध्ये हा कंस आहे आणि बी ई म्हणजे हा कंस आहे. या दोघांची बेरीज म्हणजेच कोणता कंस झाला, बी ई सी. म्हणून मेजर कंस बी ई सी आणि बी ई सी म्हणजेच कोण आहे, बी डी सी. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, 1/2 मेजर कंस बी डी सी कोण बी ए सी बरोबर 1/2 मेजर कंस बी डी सी. विधान क्रमांक 5 हेच आपलं बघा साध्य आहे. मेजर कोण बी ए सी बरोबर 1/2 मेजर कंस बी डी सी म्हणजे आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या गुणधर्मावर आधारित आपल्याला उदाहरणेसुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. हा प्रमेय अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रमेयावर आधारित आपल्याला उदाहरणे परीक्षेमध्ये विचारली जातात, तेव्हा तो काळजीपूर्वक अभ्यासा. थँक्यू.